बुद्धं शरणं गच्छामि। जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले। जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू, रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू। आगमनार्थ जागले तुझ्या गुरुचे सद्गुरु, आगमनार्थ जागले तुझ्या गुरुचे सद्गुरु। चिमण्या पाखराने स्वागत आहे गीत गायले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्त चालती, भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्त चालती। बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती, बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती। हर्ष भरे जागली वसुंधरेची घरकुले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। भन्ते भदंताचे पहा शुद्ध स्नान संपले, भन्ते भदंताचे पहा शुद्ध स्नान संपले। सुगंधमय उपासिकांनी पुष्पहार गुंफले, सुगंधमय उपासिकांनी पुष्पहार गुंफले। कुंकवाचे जागी त्यांनी अष्टगंध लावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। अथांग दिव्य पाहुनी निसर्ग सृष्टी पावली,
अथांग दिव्य पाहुनी निसर्ग सृष्टी पावली, तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली, तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली, त्या सावलीत काशी नंदा विश्व गे समावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, जाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, बुद्धं शरणं गच्छामि धम्मं. भिक्षू संघाला सांगतात की चरत्त विक्तवे चारिका बहुजन हिताय बहुजन सुखाय. तर चरत्त विक्तवे चारिका या लाईनचा अर्थ आणि दुसरी जी लाईन आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय आणि आत्ताय हिताय, या लाईनचा अर्थ काय? कॉलेजचे स्टुडंट आहेत बरेचसे. खर तर चारिका हा जो शब्द आहे ना, त्या शब्दाबद्दलही थोडं सांगतो. आज जे आपण तुमच्या गावामध्ये केलं हे आम्ही चारिका करण्याचं काम केलं आणि चारिका दरम्यान आम्ही जे तुम्ही आमच्या पात्रात जे टाकलं, भिक्षूंच्या पात्रामध्ये जे सामान टाकलं जातं त्याला काय म्हणतात? पिंडदान करणे. काय शब्द आहे? पिंडदान. आणि आम्ही सकाळी सकाळी जे तुमच्या नगरामध्ये भिक्षा पात्र घेऊन जे फिरलो त्याला म्हणतात पिंडपात. काय शब्द आहे? पिंडपात. आता बाबासाहेब तर म्हटले मी पिंडदान करणार नाही, है ना, कारण मागच्या वेळेस अशाच एका ठिकाणी आम्ही चारिकेचं आमंत्रण केलं आणि त्याच्यामध्ये अमोघ नगरामध्ये भिक्खू संघाची चारिका आहे, त्या निमित्त भिक्षू पिंडपात करणार आहे. कोणीतरी ऑडिशन घेतलं, बाबासाहेब म्हटले की मी पिंडदान करणार नाही. मग भंते लोक पिंडपात कशी करत फिरले? मुळात आपल्याला आपले बौद्ध ट्रेडिशनल बौद्ध संस्कृती आणि बौद्धांचे शब्द हे आपण विसरून गेलेलो आहोत. 56 साली बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या तर 22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्या पिंडदानाबद्दल बोलतात. खरं तर आज इथे बसलेल्या किती लोकांना असं माहिती आहे की भिक्षूंना जेव्हा आपण दान देतो त्याला पिंडदान असं म्हणतात. त्या भिक्षू जे भोजन मागत फिरतात त्याला पिंडपात असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे का? नाही. आपल्या डोक्यामध्ये पिंड शब्द आला रे आला की आपण कुठे जातो? गावड्याकडे जातो, बरोबर की नाही? आणि म्हणून 22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेब आंबेडकर जो शब्द वापरतात, 22 प्रतिज्ञा मराठीमध्ये दिलेल्या बाबासाहेबांनी आणि मराठीमध्ये जो शब्द प्रचलित आहे पिंडदान, बाबासाहेब आंबेडकरांना मराठीतला जो पिंडदान शब्द आहे तो तुम्ही करू नये अशी बाबासाहेबांची अपेक्षा. कारण त्या काळामध्ये आपण पिंडदान हा शब्द ऐकला रे ऐकला की आपल्याला फक्त त्याच प्रकारचं लक्षात यायचं की कोणीतरी मेल्यानंतर आपल्याला दान करायचं आहे. म्हणजे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आपण, बौद्ध धर्मामध्ये ज्या ज्या गोष्टी पवित्र आहेत त्या गोष्टींना इथल्या क्रांती प्रतिक्रांतीमध्ये काय करून टाकले? अशुभ करून टाकले. डोक्याचं मुंडन करणं बौद्ध धर्मामध्ये पवित्रतेचं प्रतीक आहे की नाही? आम्ही हे जर समजा आम्ही असे न आता आम्ही मस्त समजा केस बिस वाढून आलो तर तुम्हाला कसं वाटणार आहे की भंते जेव्हा दुःशील आहे वाटेल की नाही? भिक्षू जेव्हा डोक्याचं मुंडन करेल तेव्हा त्याला बघून तुमच्या मनामध्ये सुद्धा श्रद्धा उत्पन्न होईल आणि हे जे मुंडन आहे काशायत्र खऱ्यांचं हे कसं आहे? पवित्र. पण या पवित्र मुंडनची प्रक्रिया प्रतिक्रांतीनं घेतली आणि तुमच्या डोक्यामध्ये मुंडनच्या प्रती पवित्रता उत्पन्न होण्यापेक्षा तिरस्कार उत्पन्न झाला पाहिजे, त्याच्याबद्दल भय उत्पन्न झालं पाहिजे, ग्लानी उत्पन्न झाली पाहिजे. आणि मग काय सांगितलं की जर तुमचा बाप मेला तर तुम्ही काय करा? मग मुंडन करा. आणि जो भिक्षू
चारिका करत आहे. चारिका करणं म्हणजे काय की एका गावातून दुसऱ्या गावात फिरणं. चारिका म्हणजे भोजन मागणं नव्हे. चारिका म्हणजे भोजन मागणं एवढा उद्देश नाही चारिका. कारण बुद्धाच्या काळामध्ये असे लोक होते की ते बुद्धाला आयुष्यभर पोचू शकत होते, पण हातामध्ये भिक्षा पात्र घेऊन नगरामध्ये फिरत होते. आपल्या वडिलांनी त्यांना निमंत्रण दिले तरी सुद्धा भगवंत डायरेक्ट वडिलांच्या भोजनात न जाता त्यांच्या नगरामध्ये जाऊन त्यांनी काय केले, पिंडपात. कारण हे पिंडपात जे आहे, ही चारिका जी आहे, ही बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या सुखासाठी. त्याचा उद्देश तो असला पाहिजे की आम्हाला दान दिल्यानं, भिक्षूंच्या पात्रात दान टाकल्याने माझंही मंगल आहे, बहुजनांचं मंगल आहे, आमचं कल्याण आहे. आपल्याला जर या 60 वर्षामध्ये ही जर गाथा समजली असली तर आपण प्रत्येक जण पिंडदान करण्याच्या मागे लागला असतो. भिक्षू संघाला निमंत्रित करू 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 वारंवार आपल्या नगरामध्ये चारिकेचे आयोजन करत गेलो असतो. ही संस्कृती बौद्ध काळातली संस्कृती. बुद्धाच्या नंतर बऱ्याच लोकांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ही संस्कृती सुरू ठेवली. चारिका म्हणजे भिक्षूंच्या भोजन करण्याची व्यवस्था. आणि ज्यावेळेस भिक्षू संघ तयार झाला, भगवंताकडे काही कोठार नव्हते की चला मी तुम्हाला जेवण खाऊ घालतो. तसं शामिल शिबिर भरतात 10-10 दिवसाचे. लोक काय करतात, शिबिरामध्ये सांगून ठेवतात आधीच, काही तुम्ही उद्याचं भोजन तुम्ही द्या, साहेब उद्याचा नाश्ता तुम्ही द्या. तर ते आर्टिफिशियल शिबिर आहे. पण आता जे भिक्षू कायमचे बनलेले असतात त्या भिक्षूंना अशी काही प्रोसिजर नसते. मग भगवंताकडे जेव्हा कोणी भिक्षू बनायचे तेव्हा भगवंत त्यांना आसरा द्यायचे. मग काय काय आसरे होते, तर पहिला सगळ्यात प्रश्न येतो की बनते आम्ही आता प्रवचित झालेले आहोत. प्रवचित झाल्यानंतर पहिलं सगळ्यात पहिलं टेन्शन काय असेल, आम्ही खायचं है ना. हे सगळ्यात पहिलं टेन्शन. भगवान बुद्धाने सांगितलं बाबांनो काय करा, पानांपासून द्रोण तयार करा आणि त्या द्रोणामध्ये तुम्ही घरोघरी जाऊन दारोदारी जाऊन काय करा, भिक्षा मागून तुमचं उदरनिर्वाह करा. मग पानांपासून पहिलं भिक्षापात्र तयार झाले. मग काही लोकांनी मातीचे बनवले, हळूहळू मग धातूचे बनायला लागले. भिक्षा पात्र हे फक्त भंतेजींना भोजन मिळण्यासाठी निमित्त मात्र वस्तू. मध्ये पानाचं आहे, स्टीलचं आहे, लोखंडाचं आहे की मातीचं आहे, गोल आहे की चौकोन आहे की त्रिकोणी आहे, याच्याकडे विशेष महत्व नाही. लोक काय करतात, बुद्ध एक गोष्ट सांगतात की नाही, तुमच्या अंगात जर बाण लागला असेल तुम्ही पहिलं काय कराल, लागलेला बाण काढून फेकाल की कशा करत बसाल, हा बाण कोणत्या क्वालिटीचा आहे, त्याला जे लोखंड लावलं ते कोणतं आहे, बरोबर की नाही. म्हणून पात्र जे ते आता थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीचे पात्र दिसत आहेत. हे पात्र म्हणजे आमच्याकडे काही भांडे वाचणं नाहीत, आमच्याकडे काही घरामध्ये कुकर पातेलं हे नसल्यामुळे एक प्रोसिजर तयार झालं की एक पात्र घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं भोजन करा. म्हणून ह्याला म्हणतात पिंड पात्र किंवा मग दुसरा शब्द भिक्षा पात्र. पिंडपात्र, भिक्षापात्र या गोष्टींना म्हणतात आणि ही परंपरा बुद्धाने दिली. दुसरं सांगितलं, दुसरा प्रश्न येतो की आता राहायचं कुठे. भगवंत म्हणतात कोणत्याही झाडाखाली तुम्ही तुमची रात्र काढा. परंतु बुद्धाने असा जरी आदेश दिला असेल तरी त्या काळातल्या राजा महाराजांनी अति गरीबातल्या गरीबातली आणि सर्वसाधारण लोकांनी भिक्षू संघाला झाडाखाली राहायची वेळ येऊ दिली नाही. त्यांच्यासाठी मोठे मोठे बुद्धविहार त्या काळातल्या लोकांनी तयार केले. त्याच्यानंतर आम्ही घालायचं काय अंगावर, भगवंत सांगतात की आता तर तुमच्या गायक लोकांनी तुम्हाला वस्त्र दिलेले आहेत, पण जर समजा उद्या हे वस्त्र फाटले तर तुम्ही काय करा, स्मशानामध्ये अनेक लोक चांगले चांगले वस्त्र फेकून देतात. स्त्रिया पुरुष चांगले चांगले कपडे फेकून देत असतात. वापरून यूज करून नाना प्रकारचा यूज आहे, त्याच्यामध्ये जास्त डिटेल जात नाही. नाना प्रकारचा यूज आहे.
म्हणजे बिमार असेल, त्याला पुसून असेल, कुणाला आणखी काय प्रॉब्लेम असेल, ते खराब कपडे फेकून दिले असतील, हे सगळे जमा करा, त्याला चांगलं धुवा, स्वच्छ धुवा आणि त्यांच्यापासून तुमचे चिवर तयार करा. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विशाखासारखे दानी लोक समोर आले आणि भिक्षू संघावरती अशा चिगडांचे चिवर घालण्याची जास्त वेळ भिक्षू संघावर आली. मग जे जे भिक्षू त्या काळातले असे होते की ते नवीन चिवर वापरणारच नाही असंही त्याने संकल्प केले होते. अशा भिक्षूंना काय म्हटले मग? दुतांगधारी. आणि दुतांगधारी भंतेजीमध्ये एक भंतेजी आपल्याकडे परिचित आहे, कोण? ज्ञानरक्षी है ना, ते ज्ञानज्योतीचे चिवर बघा, असं गोगलीसारखं चिवर आहे, ते धुते नाही, रोज रोज धुते नाही, ते त्यांचं एक धुतात. हे बौद्ध ट्रेडिशनल आपल्याला लक्षात आले पाहिजे. आणि म्हणून चारिका किंवा पिंडपात करणं हे भिक्षूंच्या जीवनातला भोजन करण्याचा एक माध्यम आहे. मला जर भूक लागली तर मी कुणाच्याही घरात जाऊन मला भोजन वाढा असं म्हणू शकत नाही. दोन प्रकारे भिक्षूंना भोजन मिळते. एक तर निमंत्रण करून भंतेजी भोजन करतो आणि जर कोणी बोलवलंच नाही तर भिक्षा पात्र आहे, हातामध्ये भिक्षा पात्र घ्या, चारिका करा आणि त्या चारिकेमधून तुम्हाला जे काही भोजन मिळेल ते भोजन करून तुम्ही तुमचं जीवन संपन्न करा. सदा सौख्ये भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वहन्मानुभावेन. सौख्ये भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वहन्मानुभावेन. सदा सोन्ति भव